नमस्कार दोस्तों, इम्प्ले खबर चैनल के एक और नए वीडियो में आप सभी दोस्तों का फिर से एक बार स्वागत है। ईपीएस 95 पेंशन धारकों की न्यूनतम पेंशन में वृद्धि और अपने संगठन को मजबूत बनाने और ईपीएस 95 पेंशन धारकों की मांगों को प्रबलता से यहां पर सरकार के सामने रखा जा सके, इस उद्देश्य से एनएसी के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी का जगह जगहों पर यहां पर आंदोलन और सभाएं चल रही है। इसी क्रम में कल उन्होंने यहां पर जलना महाराष्ट्र में भी ईपीएस 95 पेंशन धारकों को संबोधित किया। इस सभा में जलना के सांसद श्री कल्याण काले जी भी यहां पर उपस्थित रहे थे। उन्होंने भी ईपीएस 95 पेंशन धारकों की मांगों का यहां पर समर्थन किया है। कधी असं म्हणतात ना, तुम्ही पण जरा जसं आता राऊत साहेबांनी घोषणा द्यायला लावल्या ना, तसं पाहिजे ताकद मनगटात। आता जे बिचारे घरात बसले पडले त्यांचा भाग वेगळा आहे। सरकारला जरा जागा आणायचं असलं ना तर केस रंगून काय होत नाही। बाल को काले करने से कुछ नहीं होता, उसको कुछ नादानियां भी करना पड़ती है। आता आले लाईनीवर। मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, आपण सगळेजण एका आईची लेकरं आहोत। मला राऊत साहेबांचं एक स्टेटमेंट पटलं, आपण हा काही जातीचा आणि धर्माचा मेळावा नाही, हा श्रमशक्तीचा मेळावा आहे। आम्ही भारत निर्माण केलाय आणि त्यातले आम्ही सैनिक आहोत। आम्ही जे उड्या मारतोय ना राऊत साहेब, आज नव्या पिढीतले लोक तुम्ही निर्माण करून ठेवले त्याच्यावर उड्या मारतोय। त्याच्या उपकाराची जाणीव, ते केल्याची जाणीव आमच्या पिढीला असली पाहिजे। हा आमचा ठेवा आहे, हे आमचा असेट आहे आणि याच्याकडे पाहून आपण जर दूर गेलो तर निश्चितपणाने एक दिवस आम्ही काहीच गेल्याशिवाय राहणार नाही, जर आमचा इतिहास आम्ही विसरलो तर। म्हणून ही आई वडील आहे, यांना सांभाळण्याची जबाबदारी ही आमची आहे, सरकार म्हणून आपली आहे। मग ते सरकार कोणत्या पक्षाचं आहे त्याला महत्व नाही। दोष हा सिस्टम मधला आहे, दोष तुमचा नाही, दोष सरकारचा नाही, त्या सिस्टमचा दोष असतो। करण्याची इच्छा खूप है, फक्त सध्याची अशी परिस्थिति है। सभा में कमांडर अशोक रावत जी ने ईपीएस 95 पेंशन धारकों के अब तक के किए आंदोलन, श्रम मंत्री और वित्त मंत्री जी से हुई उनकी मुलाकात और ईपीएस 95 पेंशन धारकों की मांगों के ऊपर श्रम मंत्रालय और वित्त मंत्रालय का क्या रुख यहाँ पर है, इसके बारे में जानकारी दी। पहिल्या आणि आंधळ्या सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवणे बरोबर आहे का चूक आहे? आणि ते आपण केलं। आपण मुंडन आंदोलन केलं, भिक्षा मागो आंदोलन केलं, आपण अर्धनग्न आंदोलन केलं, दिवाळीच्या दिवशी उपाशी राहून आंदोलन केलं। आपण सगळ्या प्रकारची आंदोलनं केली। त्या ईपीएफओच्या ऑफिस समोर जाऊन 5000 लोकांनी त्याचं मड काढलं दिल्लीला। आपल्याला अटक झाली, खेचत नेलं, तुरुंगात टाकलं, पण आपण थांबलो नाही। कारण आपला उद्देश त्यातून कमिशन खाण्याचा किंवा लोकांना फसवण्याचा, वर्गणी खाण्याचा हा उद्देश आपल्या संघटनेचा नाहीये। आपला उद्देश आहे की जे या देशात, या देशाचे आमचे जे बाप आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि न्याय फक्त पैशाने मिळत नाही, न्याय सन्मानाने मिळतो। 2 जीवांना मेडिकल फॅसिलिटीज फुकट, या दोनही मागण्या आपल्या येत्या बजेटमध्ये वाढलाच पाहिजे। आणि तसे संकेत आहेत, पण आमचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही। बरोबर का चूक आहे? कारण आमचं तोंड दूध पिऊन पोळलं, आता ताक पण आम्ही फुंकून पिणार आहे। बरोबर का चूक आहे? आणि म्हणून आपल्याला संघर्षासाठी तरीही तयार राहावं लागेल। मी मागे सांगितलं नांदेडमध्ये पण की आपण श्रममंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे, फायनान्स मिनिस्टरच्या म्हणण्याप्रमाणे आपण आपली तलवार म्यानात टाकली आहे, पण पूर्ण म्यान केली का? पूर्ण म्यान केलेली नाही। जर आपलं काम झालं तर आपली तलवार म्यान करून त्यांच्या चरणाशी ठेवून नमस्कार करू, बरोबर? आणि जर काम झालं नाही तर तलवारीची मूठ आपल्या हातात आहे। खेचायला किती वेळ लागतो? तलवार खेचायला वेळ किती लागतो? ती तलवार खेचून पुन्हा संघर्षासाठी उभे राहू। कारण आपलं जीवन एकदा आहे,
आणि आपल्याला माहिती आहे घरात बसून अपमानित होऊन सडत सडत मेल्यापेक्षा आपण रस्त्यावर लढत लढत मरू. बरोबर आहे का? तयारी आहे का? आणि ह्या तयारीनिशी आपल्याला कामाला लागायचं आहे. काम झालं असं समजू नका. काम झालं असं समजू नका. पानिपतच्या लढाईत मराठ्यांना वाटलं आपण जिंकलो, शेवटची रात्र बैलाची होती. बरोबर आहे की नाही? आपल्याला सुद्धा ती लक्षात ठेवावं लागेल. आपण जोपर्यंत आपल्या खात्यात 7,500 आणि महागाई भत्ता येऊन पडत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नहीं। तो इस तरह से ईपीएस 95 पेंशन धारकों की मांगों को मंजूर करवाने के लिए जगह जगह सभाएं यहाँ पर चल रही है। इसी क्रम में जलना महाराष्ट्र में कल यहाँ पर जो है एनएससी के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी ने एक सभा को संबोधित किया है, जिसके बारे में आज के इस वीडियो में मैंने आपको जानकारी दी। उम्मीद करता हूँ ये वीडियो जानकारी अपडेट आपको जो है पसंद आया होगा। ये वीडियो जानकारी अपडेट आपको अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक कीजिए, अपने सब दोस्तों के साथ शेयर कीजिए। मिलते हैं आपसे अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद, वंदे मातरम।